संभाजीनगरातून पकडलेल्या तोतया आयएएस महिला अधिकारी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। बोगस आयएएस कल्पना भागवतने पैसे घेतलेल्या लोकांच्या यादीमध्ये ठाकरेंच्या खासदाराचं नावही समोर आलेलं आहे। या महिलेनं आष्टीकरांकडून 1,45,000 रुपये उकळलेत। त्यांच्या पुतण्याच्या माध्यमातून वेगवेगळी कारणं सांगून हे पैसे घेतल्याचं आता तपासामध्ये पुढे आलंय। तोतया आयएएस कल्पना भागवतचे कारनामे, थेट खासदाराकडून उकळले पैसे, पद्मश्री पुरस्कार राज्यसभेची ऑफर देत अनेकांना गंडा, तोतया आयएएसचे प्रताप, पोलीसही चक्रावले। संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेल्या तोतया आयएएस कल्पना भागवत प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे येत आहेत। अटकेनंतर तिचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधलं कनेक्शन समोर आलं होतं। अशातच आता या प्रकरणात नवा खुलासा झाला असून थेट तिने ठाकरे गटाच्या खासदाराला गंडवल्याचं समोर आलंय। आरोपी कल्पना भागवतने ज्या 11 लोकांकडून वेगवेगळ्या बहाण्याने पैसे घेतले होते त्या लोकांच्या यादीत खासदार नागेश आष्टीकर यांचंही नाव आहे। या महिलेने आष्टीकरांकडून 1,45,000 रुपये उकळले आहेत। किती पैसे घेतले खासदाराकडून तुम्ही? घेतले नाही, त्यांनी मला मदत केली आहे। ते माझे दादा आहेत, नागेश दादा। असे किती दादा आहेत तुमचे? आता हा पण माझा भाऊ आहे, सुशील। बरं, मला एक सांगा की तुम्हाला कोणकोणते नेत्यांनी तुम्हाला पैसे दिले? नेत्यांनी तुम्ही तसं नका विचारू की नेत्यांनी पैसे दिले। जे रमेश अण्णामुळे तो दत्तात्रय शेटे यांचे जवळचे व्यक्ती आहेत ते। बरं, त्यांनीच मला ओळख करून दिली होती। दत्तात्रय शेटे डिम्पी मला माहिती नाही, पण काल असं मी असं ऐकलं की चला बस झालं, बस अशरफ चला अशरफ अफगाणचा आहे, तुमचा मित्र आहे, माझा फ्रेंड आहे। तोतया आयएएस कल्पनाचा हा एकच कारनामा नाहीये। तिने पद्मश्री मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवल्याची माहिती आहे। संभाजीनगर, अमरावती, हिंगोली, अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना आर्थिक गंडा घातल्याचं समजतंय। सोबतच नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत हे पैसे उकळण्यात आल्याची माहिती आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी एक असलेला डिम्पी हा दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून काम करतोय। तोच कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होता असंही समजतंय। मी काही पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाही आहे की मी पद्मश्री मिळवून देईल। मी फक्त एक छोटीशी मला जे काही सुचलेलं आहे तेवढं, पण मी खोटं काम काही केलेलं नाही आहे एवढं मला माहिती आहे। कल्पनाने आपला अफगाणी मित्र अशरफच्या पाकिस्तानमधील रेस्टॉरंटसाठी हवालामार्फत पैसे पाठवल्याचीही माहिती आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 महिने वास्तव्य, दिल्ली स्फोटाशी कनेक्शन, स्फोटाच्या वेळी दिल्लीत मुक्काम, पाकिस्तान अफगाणिस्तानशी कनेक्शन, हवालामार्फत पाकिस्तानात पैसे पाठवल्याची माहिती, दिल्लीच्या पॉवर मिनिस्ट्रीमध्ये अनेकांना भेटल्याची चर्चा, विसासह मोठ्या बदल्या करून देण्याचं आश्वासन, पद्मश्री, राज्यसभेची ऑफर देत पैसे उकळायची, उच्चभ्रू व्यक्ती, प्रतिष्ठित अधिकाऱ्यांना शिकार बनवायची। एका माजी कुलगुरूंकडून तिने बेस्ट आयएएसचं प्रमाणपत्रही मिळवलं होतं। दरम्यान या प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। महिला आयएएस अधिकारी त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली अशी माहिती समोर येत आहे। नाही, त्यावर चौकशी करून कारवाई करू। तोतया आयएएस कल्पना भागवतला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। तिचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात कनेक्शन असल्याचीही माहिती आहे। त्यातच तिने आता थेट खासदार महोदयांना गंडा घातल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।